हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाच किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीची भाजी. चला तर साहित्य बघूया. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 वाटी कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळी, हळद उभी पातळ चिरून घेतली आहे, कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आणि मिरचीसुद्धा उभी आहे. फक्त अशा प्रकारे मधून स्लिट्स द्यायचे आहेत आपल्याला. जर रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा मोहरी, त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेलं आहे. ह्या रेसिपीसाठी आपल्याला जिरे आणि मोहरीचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे. आता ह्यामध्ये आपण 5 ते 6 लसूण पाकळी ठेचून घालूया. अशाच छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता इथे लसूण भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. लसूण आणि हिरवी मिरची छान भाजून घ्यायची आपल्याला. त्यानंतर ह्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा ॲड करते. जर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. ही तुम्ही भाजी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि साईड डिश म्हणून सुद्धा. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी हळद ॲड करून घेते. हळद उभी आणि पातळ चिरली ना की ती लवकर शिजली जाते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर एकदम सिंपल रेसिपी आहे ही आणि एकदम झटकीपट होऊन जाते. आता ह्याला मिक्स करून ह्याच्यावरती एक झाकण ठेवून ह्याला 5-1 मिनटं शिजून देऊया आपण लो फ्लेमवरती. आणि मध्ये मध्ये मी फक्त असं एकदा लिड ओपन करून चेक करत होते की भाजी शिजली आहे की नाही. तर एक साधारण 3 ते 4 मिनटांनी मी चेक केलं, पण आणि थोडीशी भाजी मला अजून शिजावी असं वाटत होतं, म्हणून मी लिड क्लोज करून ह्याला अजून 2 ते 3 मिनटं शिजू दिलं. आणि आता फायनली मी बघते की भाजी शिजली आहे की नाही. अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि अजून कोणकोणत्या नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आपली हळदीची भाजी शिजून रेडी आहे. ह्याच्यावर आता भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया. तर इथे आपली तयार आहे एकदम टेस्टी अशी हळदीची भाजी. ही भाजी सीझनलच भेटते, पण त्या सीझनमध्ये खायची ही जी मज्जाच वेगळी आहे. जर रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा. थँक्यू.